नमस्कार सर्व शेळी पालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या या उद्योग गावाकडे या चॅनलमध्ये। तर बघा, आज गुरुवार राजस्थानी बोकडांची टॉप क्वालिटी तर गाडी आलेली आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये। बघू शकता तुम्ही, क्वालिटी एक नंबर क्वालिटी आलेली आज सिल्लोड तालुक्यामध्ये। आज 13 तारीख आहे। ज्यांना कोणाला राजस्थानी बोकड किंवा पाटी घ्यायची असतील त्यांनी नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता मित्रांनो। मस्त क्वालिटी आलेली आज बघू शकता। शिरोई, सोजत, कोटा, मालवा, हंसा। तर बघा तुम्ही मित्रांनो, अशी क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये एक नंबर क्वालिटी येत सुरू झालेली आहे आता। कारण आपल्याला बाहेर जायची अजिबात गरज नसते। बाहेर लांब 200-300 किलोमीटर जावं लागतं, तर राजस्थानला पण जायची गरज नाही। तर एक नंबर क्वालिटी आलेली बघा। तर बघा तुम्ही, शिरोईचं पण मस्त पाटी आहे, पाळीव पाटी पण आहे, पाळीव बोकडसुद्धा एक नंबर क्वालिटी मित्रांनो। तर तुम्ही एक नंबर, आणि ज्यांना कोणाला मेंढी पालन करायचं आहे त्या मेंढीचे पिल्ले पण आलेले, छोट्या मेंढ्या पण आलेल्या आहेत। तर ज्यांना कोणाला मेंढ्या घ्यायच्या असतील त्यांनी नक्कीच कॉल करून येऊ शकता आणि खरेदी करू शकता। तर आता बघा, एक सर्वांचा एक प्रश्न असतो की या शेळ्यांना आपलं वातावरण सूट होत नसतं, मरतूक होते। तर बघा मित्रांनो, आता मरतूक का होत असते? कारण बघा, पावसाळ्यात सुद्धा आपल्या गावरान शेळ्यासुद्धा मरतात। त्यामुळं पावसाळ्यात कोणत्याही शेळीला वातावरण सूट होत नसतं मित्रांनो। कारण पावसाळा शेळी पालनासाठी खूप घातक असतो। त्यामुळं आता हिवाळा लागलेला आहे बघा मित्रांनो। कारण हिवाळ्यात आता प्रत्येक वातावरण सूट होतं प्रत्येक शेळीला। आता त्यांचं संगोपन करायचं कसं ते आपल्यावर डिपेंड असतं। कारण बघा, आपण जर योग्य प्रकारे संगोपन केलं किंवा आपल्या वातावरणात त्यांच्या वातावरणानुसार जर आपण त्यांना वातावरण निर्माण करून दिलं, तशा प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच पिल्लांची मरतूक होत नसते बघा मित्रांनो। तर एक नंबर क्वालिटी आहे। आता तुम्ही म्हणाल की कसं करायचं, काय करायचं? कारण हिवाळ्यात 100% 99% शेळ्यांची किंवा पिल्लांची मरतूक होत नसते। हिवाळा आणि उन्हाळा शेळ्यांसाठी खूप चांगला असतो। त्यामुळे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता टॉप क्वालिटी लहान बोकड 1 वर्षाचे किंवा लागवड योग्य पाठी। शिरोईच्या पण छान पाटी आलेल्या आहे बघा मित्रांनो। तुम्हाला व्हिडिओमध्ये बघणारच आहात, तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या। दिलेल्या नंबरवर कॉल करा। आज दर गुरुवारी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये गाडी येत असते बघा मित्रांनो। तर कारण गुरुवारी तुम्ही दिवसभरात येऊ शकता, कॉल करून जरी तुम्ही ठेवला बुकिंगसुद्धा करू शकता। कारण बुकिंग ही विश्वासू माणसावर भरोसा ठेवून करावं लागते, अन्यथा खूप ऑनलाईन पण फ्रॉड होत असतात मित्रांनो। त्याविषयी पण आपण लवकरच व्हिडिओ आणणार आहे। ऑनलाईन शेळ्या खरेदी चांगल्या की योग्य? कारण बघा, विश्वासू व्यक्ती किंवा कोणत्या व्यक्तीकडून खरेदी करायच्या त्याचं संपूर्ण बॅकग्राऊंड बघून आपण ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकतो। आता मी माझ्या एका विश्वासानं सांगू शकतो की इथं तुम्ही नक्कीच बुकिंग करू शकता। ॲडव्हान्स थोडाफार तरी दिला तरी काही हरकत नसते। कारण बघा, कंटिन्यू माल आणणारा व्यापारी कधीही फसवणूक करत नसतो, बरोबर ना मित्रांनो? तर तुम्ही नक्कीच येऊन भेटू शकता। जर तुम्हाला भरोसा नसेल तर प्रत्यक्षात आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये नक्कीच भेट देऊन तुम्ही एक वेळ स्वतःच्या नजरेने बघा क्वालिटी। ही बघा क्वालिटी, शिरोईची पाट कसली क्वालिटी आहे, क्वालिटी काय रेटने द्यायचे, कशी द्यायचे ते आता आपण बघूच। कारण बऱ्याच जणांचं असतं काय रेट आहे कमेंट करतात। तर आता काय किलोनं द्यायचं की नगानं विक्री करतात ते सुद्धा आपण बघणार आहे। तर बरं मला सांगा, आता तुम्ही नगानं देणार आहे का वजनावर देत आहेत? हाँ, दोगी भी है, हाँ, दोनों भी है। हाँ, 750 रुपये किलो, 450 हाँ, 450 रुपये किलोनं पण भेटू शकतात। हे 7000 येईल, हां, 10,000। पण जर तुम्ही पट्टीने घेत असाल तर थोडंफार कमी जास्त होऊ शकते प्रत्यक्षात इथं आल्यावर। कारण तुम्ही फोनवरच सगळे सौदे होत नसतात बघा मित्रांनो। तर हा बघा क्वालिटी, हा ब्रीडर बघा किती छान आहे। तर तुम्ही ब्रीडिंगसाठी सुद्धा बोकड हा घेऊ शकता। कोटाचा बोकड आहे बघा। तर याची प्राईस 12,000 रुपये पर नग आहे। तर मित्रांनो, काय एवढा महाग नाही आहे। कारण ब्रीडिंगचा बोकड तुम्हाला माहिती आहे 40 आणि 50,000 देतात, मागतात डायरेक्ट असे ब्रीडिंगचे बोकड। तर इथं फक्त 12,000पर्यंत तुम्हाला ब्रीडिंगचा बोकड भेटू शकतो बघा। क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे। तुम्ही घरी नेऊन त्याला अजून खाऊ पिऊन घालून मस्त बनवू शकता। आणि परत तुम्ही 12,000 घेऊन त्याला 20-25 हजारात नंतर कटिंगला तुम्ही बकरीद मार्केटला जास्त किमतीने विकू शकता तुमच्या शेळ्या भरवून। तर अशी क्वालिटी येत असते बघा। हे बघा, हे क्वालिटी एक नंबर क्वालिटी आलेली आहे आज सिल्लोड तालुक्यामध्ये बघा मित्रांनो। हे बघा,
तर बघा मित्रांनो, ही शिरोईची पाठ कशी क्वालिटी एक नंबर चमक. तरी त्यांनी आज रात्रीचं प्रवासात असल्यामुळं त्यांनी काही खाल्लेलं नाही. आता मोकळ्यात चारल्यावर बघा अजून कशी चमक दिसते त्यांच्या अंगावर. तर एक नंबर क्वालिटी शिरोईच्या पाटा खूप छान असतात मित्रांनो, दुधाला पण आणि त्यांचे पिल्ले पण खूप वजनाला भारी असतात. जसं बिटलचे राहतात तसेच शिरोईचे असतात बघा मित्रांनो. कारण मला पण एक पाट खरेदी करायची शिरोईची, त्यामुळं पण आपण खरेदी नक्कीच करणार आहे. ते तुम्हाला मी कशा प्रकारे संगोपन करणार आहे ते पण नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा असा क्वालिटी आलेली आहे. तर मेंढर ज्यांना मेंढी पालन खरेदी करायचे ते मेंढी खरेदी करू शकता, ज्यांना बोकड खरेदी करायचे ते बोकड खरेदी करू शकता, पट्टीने करू शकता, किंवा ज्यांना एक घ्यायचं आहे तर एकसुद्धा करू शकता मित्रांनो. शिरोई, सोजत, कोटा, मालवा, हंसा, तोतापुरी आज नाही आलेली बहुतेक. तर कॉल केल्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन भेटा बघा मित्रांनो. कारण बघा व्हिडिओ आणि प्रत्यक्षात पाहण्यात खूप जास्त फरक असतो. तर एक नंबर क्वालिटी आहे, पूर्ण क्वालिटी आहे. तर एका गाडीत जवळजवळ 200-250 नगाची गाडी दर गुरुवारी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये येत असते बघा मित्रांनो. तर एक नंबर क्वालिटी आहे, एक नंबर खतरनाक क्वालिटी आहे. तर हा सोजतचं बघा, सोजतचं बोकड, सोजत, गुलाबी सोजत, यालाच बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे. तर मित्रांनो नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. तर भेटू परत. तर नक्की ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी कॉल करून नक्की या, कारण उद्या माल शक्यतो भेटणार नाही. दर गुरुवारी तुम्ही दिवसभरात केव्हा जरी आले तरी 100% तुम्हाला माल भेटू शकतो मित्रांनो. तर टॉप क्वालिटी आहे आणि तुम्हाला संगोपन करण्याविषयी आपल्याला नक्कीच कमेंटद्वारे कळू शकता कसं संगोपन करायचं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल की संगोपन कसं करायचं आहे राजस्थानी बोकडांचं. तर भेटू परत. धन्यवाद मित्रांनो.